हॅलो, मी आहे सुप्रिया शर्मा. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचा परत पुन्हा एकदा स्वागत करते. आज आहे बुधवार. 3 दिवस झाले मी काय ऑफिसला गेली नाही आहे, कारण की माझी पण तब्येत ठीक नाही आहे, त्यात माझ्या मुलीची पण तब्येत ठीक नाही आहे. तर आज मिस्टर पण बरोबर 12 वाजता घरी आले आणि कसे लवकर आले काय माहीत आजच, कारण की तिला ताप आला, ती काय मला सोडत नव्हते. आज त्यांनीच पुन्हा आलं, जेवण बनवलं, अंडा करी आणि राईस. बस होतं, एवढं बनवलं बस झालं आमच्या दोघींसाठी. म्हणजे मला पूर्ण मी किती 2-2-2:30 वाजता मी जेवलो मग, कारण की तिलाच रात्रभरपासून मी तिलाच घेऊन बसली होती. मग त्यांनी फक्त अंडा करी आणि राईस बनवलं. सॉरी, मी राईस बनवलेलं, बाकी बॉईल वगैरे करायला मीच ठेवले होते. अंडे अर्धी तयारी करून दिली होती त्यांना, फक्त त्याने मग फोडणी दिली आणि असं मग आम्ही जेवायला बसलो. तिकडे CID आम्हाला क्राईम पेट्रोलचा भूत चढलेला, आता परत आम्हाला CIDचा भूत चढला आहे डोक्यावर, की क्राईम पेट्रोल पहिलं बघायचो, आता CID लावलेली असते. मग CID लावून असंच परत आम्ही मग दुपारी जेवायला बसलो. तिने फक्त 2 अंडे खाल्ले. एवढी जबरदस्ती तिला मी जेवायला करत होती, पण पोरगी काय ऐकतच नाही. सकाळी रात्री पण तिने असं काय खाल्लं नव्हतं व्यवस्थित. ती आजारी पडली ना, की असं टक्कामचं, म्हणजे आम्ही तिघेही आजारी पडलो असं होतं ते. तिलाच मग घेऊन बसायचं, असं दुसऱ्या ॲनिमल ती राहते, पण आता जेव्हा आजारी पडते मग तेव्हा तिचं असतं की मलाच घेऊन बसा. मग माझं तोच एक काम असतं, तिला घेऊन बसायचं. दुपारी जेवण झाल्यानंतर 2:30 वाजले. मग 3 वाजता मी काहीतरी झोपली. 3 वाजता झोपून झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 3 वाजता नाही, 4 वाजता झोपली काहीतरी. मग उठले 5:30पर्यंत उठले, कारण की रात्री पण मी झोपली नव्हती. तुला असे पॉपकॉर्न पाहिजे होते. रात्री मग खालू गेले होते मी जरा मार्केटला. मेडिकलमध्ये पण जायचं होतं, तिला औषध आणायचं होतं म्हणून. तेव्हा मग येता येता पॉपकॉर्न पण आणले होते आणि मच्छी घेऊन आली. खूप दिवस झालं मच्छी गेली होती मी चिकन घ्यायला, कारण की तिला चिकन खायचं होतं. पण चिकन काय बंद संपलं बोलते. म्हणलं आज एवढं लवकर त्याचं चिकन कसं काय संपलं, बुधवार होता म्हणून की काय. पण असतं नेहमी, पण आज मी 7:30 का 7:45ला गेली होती, त्याच्यामुळे मग चिकन संपलं होतं. म्हटलं ठीक आहे, मग मच्छीच होती. आणि आमची मच्छी घेते ते काय ओळखीचे आहेत, आमचे गाववालेच आहेत. मग त्या थोड्याशा जास्तच देतात मच्छी, थोडंसं एक्स्ट्राच देतात कट करून. आता इथे पण मी कुपा म्हणून घेतलेली मच्छी, पण त्यांनी आमचे 2-3 पीस कट करून दिले मला. मग त्यात मी आली घरी, नंतर मच्छी व्यवस्थित धुवून घेतली 3-4 पाण्याने. मी म्हणतो 2 मला थोडं अर्धा फ्राय करते आणि अर्धा थोडंसं रस्सा बनवते, म्हणून म्हटलं एका याच्यामध्ये. मग मी थोडंसं मीठ, मसाला, गरम मसाला, तिखट पावडर आणि आलं लसूणची पेस्ट मच्छीला लावून मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवलं, जेणेकरून थोडंसं ते मुरायला. आणि अद्रक लसूणचं पेस्ट मला तसं ताजंच आवडतं, पण आलं नव्हतंच म्हणून मी ते एव्हरेस्टचं होतं माझं पॅकेट, तेच मी टाकलं की चालतं थोडं असं. मग मसाला वगैरे लावून साईडला ठेवलं होतं. आणि मेन म्हणजे मी मोठी चुकी केली, म्हणजे मी विसरली की मेन लिंबू मला लागतं त्याच्यामध्ये. मी लिंबूच पिळलं नाही. नंतर मला भरपूर वर्षानंतर ते फ्राय होतं तेव्हा आठवलं की अरे मी लिंबू नाही पिळलं त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकताना लिंबू पिळून ठेवलं. म्हटलं बरं आठवलं, नाही तर ते विदाऊट लिंबू कसं चांगलं नाही आवडत मग खायला. मग मसाल्याची तयारी करायला घेतली. ते कांदा फ्राय करून घेतलेला. कांदा आणि वाटण मी जास्त काय बनवत नाही, कारण की 5 मिनटं लागतात मोजून, मग एवढं काय हेडेक घेत नाही ते. कांदा, खोबरं आणि लसूण, थोडीशी मी लसूण पण वाटणमध्ये टाकते. ही माझी ना आत्याकडून मी बघितलेला हा मसाला. ॲक्च्युली तिच्यासारखा मसाला बनतच नाही माझा, कारण की तिचा ऑल ओव्हर जेवणच सगळं व्यवस्थित छान बनतं आणि एकच चव. आपलं काय कधी वेगवेगळे बनते, आज अशी तर दुसरी तशी. मसाला करून घेतला. परत म्हटलं की आता जे मी मच्छी मॅरिनेट करून ठेवली होती त्याच्यामध्ये मी आत्ता कोथिंबीर टाकली, कारण की कोथिंबीर टाकलेली मला आवडतं ते. म्हणून म्हटलं की कोथिंबीर टाकावं का होती, म्हटलं कधी नसली तर चालतं, असं काही नाही. म्हणलं ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आणि रवा घेतला होता, त्याच्यामध्ये पण मी थोडंसं हळद, मीठ आणि मीठ टाकलं होतं. ते पूर्ण व्यवस्थित त्याला लावून घेतलं. मला एवढं जेवढं मी व्हेज जेवण चांगलं बनवते ना, तेवढं मला नॉनव्हेज बनवायला येत नाही. पहिलं तर मुळात मला काहीच यायचं नाही, कारण की
लहानपणीच आई वारली माझी, म्हणून मला असं कोणी शिकवणारं कोणीच नव्हतं. मी जे काही बनवायची भावांसाठी असंच बनवायची. मी जेव्हा माझे भाऊ आम्ही माझ्या आत्यांकडे राहायचो त्याच्यानंतर तेव्हा तेवढं काही यायचं नाही ॲक्च्युली. तर मी यूट्यूबवर बघून बघून सगळं जेवण शिकले. आणि म्हणजे यूट्यूबवर बघून मी सगळं जेवण शिकले. पुरणपोळी म्हणा, काही असो, मच्छी पण नाही एवढं, फक्त मच्छीचा प्रकार येत नाही मला जास्त व्यवस्थित बनवायला. म्हणजे बनवते पण असं मला बोलतात ना दुसऱ्यांच्या हातात, जसं की माझ्या आत्याच्याच हातातलं जेवण मला आवडतं, चिकन असो या मच्छी असो, तेवढं मला स्वतःला व्यवस्थित बनवायला येत नाही असं मला वाटतं. म्हणजे ठीक आहे, खाऊ शकतो आपण, घरात बनवू शकते तेवढं ठीक आहे. पण व्हेज मग मी खूप छान बनवते. पण मटर पनीर असो या पनीरचे प्रकार तर मला खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला येतात. पावभाजी अशा गोष्टी खूप व्यवस्थित येतात. झालं, मी ते फ्राय करायला टाकलं. त्याच्यानंतर रस्सासाठी मी तयारी केली. रस्सा बनवण्यासाठी मी कांदा टाकला, कढीपत्ता टाकला आणि लसूण टाकला आणि थोडंसं टोमॅटो टाकलं. कारण की ऑलरेडी मी नंतर ना कोकम पण टाकते, म्हणून जास्त पण ते आंबट व्हायला नको, म्हणून छोटासा एकदम अर्धा टोमॅटो घेतला आणि ते टाकलं. त्याच्यामध्ये मग मी हळद, तिखट आणि गरम मसाला, आणि हे मी ना घाटी कोल्हापुरी का घाटी, थोडी कन्फ्यूजन आहे, मी कन्फ्यूज आहे या दोन मसाल्यांमध्ये कोणता घेते मी ॲक्च्युली. कारण की मी विसरून जाते कधी कधी ते मसाला, कधी लास्ट आणले त्याच्यानंतर विसरून गेले तोपर्यंत. मग जे काय आय थिंक कोल्हापुरी मसाला मी घेतलेला तो मी ह्याच्यामध्ये टाकला. नंतर मी वाटण जे केलं होतं ते टाकलं रस्स्यामध्ये. कारण की हे वाटण ना थोडंसं जेव्हा आपण हे करतो ना फ्राय मच्छी, तेव्हा पण टाकायचं, असं वेगळं चव लागतं. कारण की आमच्यामध्ये टाकतात थोडं, माझी आत्या टाकते कदाचित थोडी, पण मी ते विसरले टाकायला. अशा भरपूर गोष्टी मी विसरते मध्येच. वय झाले ना. इथे मग थोडंसं झाकण लावून ठेवलं की तेल सुटण्यासाठी थोडासा मसाला 2 मिनटं. मग म्हणजे असं वाटतं की मसाला भाजलेला आहे व्यवस्थित. मसाला तर आपला ऑलरेडी भाजलेलाच असतो, पण एक होतात ना मसाले, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ते वाटत नाही की एकदम मसाला पाकला म्हणून त्याच्यामधून मी वरून थोडंसं गरम पाणी टाकलं. थोडं आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे होती तेवढं गरम पाणी टाकलं. कसं ते जी तरी येते तेलाची ती फक्त तेच असतं. अजून मला वाटत नाही काय डिफरंट होत असेल त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी आणि गरम पाणी टाकल्याने, पण ते सवय झाली आता. गरम पाणी टाकलं नॉनव्हेज बनवताना काही. त्याच्यामध्ये मग मी ह्या मच्छीला मी काय लावून ठेवलं नव्हतं मसाला वगैरे, फक्त असंच ठेवलं होतं धुवून व्यवस्थित. आणि मच्छी शिजायला काय जास्त टाईम लागत नाही. थोडा वेळ मग शिजल्यानंतर मग चेक केलं की शिजली होती व्यवस्थित. त्याच्यामध्ये मग कोथिंबीर वरून थोडीशी टाकली, कारण की मसाल्यामध्ये पण मी ऑलरेडी टाकली होती, म्हणून फक्त थोडीशी वरून मी टाकली होती कोथिंबीर, मच्छी बोलते. आता ह्या दोन्ही गोष्टी झाल्या. परत मी जसं हे फ्राय आणि रस्सा झाला मी साईडला काढून ठेवलं, कारण की मला ना जास्त पसारा असा उठवणं आवडत नाही जेवण करताना. काही पूर्ण हे दोन्ही साईडला भाकरी बनवायच्या होत्या, म्हणून भाकरी बनवायच्या आधी मी पूर्ण वरच्यावर पुसून घेतलं गॅस, कारण की भरपूर ते तेलाचे डाग वगैरे उडालेले त्याच्यावरती. आणि मग 3 भाकरीचंच थोडंसं पीठ, 3 भाकरी एवढंच पीठ ठेवलेलं, कारण की जास्त काय बनवायचं ना, भात तर होतं दुपारचं, म्हणून 3 भाकरी आणि मच्छीच बनवली होती. आणि एक मेन गोष्ट आज मला बोलायची आहे की माझा ना स्वभाव असा आहे की मला जे काय आहे ते ना स्पष्टपणे बोलायला आवडतं. समोरासमोर जे काय आहे ते आणि मला ना खरंच माणसं ओळखायला अजिबात येत नाही. एक माझा स्वभाव असा आहे, जर मी बरोबर जवळ जाते, त्या माणसाला जवळ घेते, तर माझं असं मग ते लास्टपर्यंत असावं. असं नाही की मध्येच थोडा प्रॉब्लेम आला की सोडून द्या, नाहीतर मी त्या व्यक्तीशी बोलायलाच जात नाही. माझा स्वभाव तर, माझे खूप कमी मित्रमैत्रिणी आहेत, फॅमिली तर आहेच, पण असे बघायला गेलो ना मी ज्यांच्याशी बोलते मोजून 2-3 लोकच असतील, या जास्तीत जास्त 5 बाहेरचे की ज्यांच्याशी मी फोनवर बोलते जास्त. असं कधीतरी ठीक आहे हाय हॅलो, पण कधी जर आपण सिलेक्ट करतो माणसं की अरे आपली ही 5 माणसं आहेत, तर आपण हे 5 माणसांशी खूप लॉयल राहायचे. मला त्या माणसांशी नाही सोडू शकत, ती माझी आहे तर माझीच आहे. पण कधी त्याच 5 मधलं एक माणसाने अशा वागणं काही गोष्टी येतात जेव्हा आपल्याला त्या माणसापासून दूर राहायला लागतं, या त्यांच्या म्हणजे बोलतात ना, तुम्हाला जर नाही जमत
वेळेनुसार. वेळ असल्यावर आपलं सगळी ते माणूस छान वाटतं, पण जेव्हा काही गोष्टींनी नाही जमत तर आपण त्या माणसाशी बोलणं सोडून द्या. ह्या गोष्टींनी ना मी खूप हर्ट होते आणि माझं हेच चालू आहे सध्या. मला नाही जमत अशा व्यक्तींशी पासून दूर राहायला ज्यांच्या आपण एवढं चांगले राहिलो आहे. मग असं मला खूप असं वाटतं की मी या माणसांना ओळखायला खूप चुकी करते. मला नाही पटकन. मग माझं म्हणणं असतं आपण जर रिलेशन नाही सांभाळू शकत ना पुढे, तर नाहीच तसं ठेवायचं मुळात. असं मला कोणाचं नाव वगैरे घ्यायचं नाही, बस असंच मी बोलायचं होतं म्हणून मला. आणि इथे मग मच्छी झाले म्हटलं खूप किचन. मी खूप मच्छी कमी खाते, पण मला आवडते भरपूर, पण मला बनवायला जास्त आवडत नाही. कारण की मच्छी बोलायला खूप घाण होते, वास येतं. जोपर्यंत मी क्लीन करत नाही किचन वगैरे, जोपर्यंत त्याचा वास जात नाही तोपर्यंत मी जेवत नाही. आणि आज तर आम्हाला बरोबर 12 वाजणारे जेवायला. भरत पण अजून आला नव्हता. म्हटलं तोपर्यंत मी माझं आवरून घेते, कारण की मुलगी पण आजारी आहे, ती झोपली, न जेवताच झोपली. आता तिला थोड्या वेळाने उठवेल, बघते काय जेवते का की नाही. कारण की ती सकाळपासून फक्त तिने 2 अंडे खाल्ले, ते पण वाईट वरचं. काय करू काय कळत नाही. पोरांचं ना काही सुचत नाही. मग त्यांनी नाही जेवलं पूर्ण माइंड डिस्टर्ब राहतं. आता इथे किती 11:45 झाले आणि बरोबर 11:45 भरत आला. मग जेवायला दिलं. स्ट्रॉबेरी वाली आहे तिला ती उठलेली, मग काय तिची कोलगेट आणलेली पिंक कलरची, तेच ती जेवून घ्या सांगत होती. पेस्ट वगैरे पिंक कलरची पेस्ट आणली, पोगी स्ट्रॉबेरी पेस्ट आणली, कोलगेट. मग तिच्या बरोबर ते चालू होतं तिच्या बाबांचं. मग मी आत आली शेवटी. इथे मी न्यू ऑइल आणले, कारण की मी ना स्ट्रेटनिंग केली होती 1.5 वर्षापूर्वी. तर आता आणि माझी लेंथ ना एवढी कमरेली झालेली माझ्या केसांची, पण ते एवढं खराब झाले होते ना खालून. म्हणजे वरती थोडे स्ट्रेट होते आणि खाली पूर्ण लेंथला स्ट्रेट होतं. आणि मध्येच असे माझे कर्ली केस आहेत ना, जसे माझे पहिले होते स्ट्रेटनिंगच्या आधी तसे झाले होते. एवढे बेकार वाटायचे ना, मोकळे तर मी सोडतच नाही मुळात केस. माझे खूप बेकार केस आहेत. आणि पण स्ट्रेटनिंगमुळे माझा एवढा डॅन्ड्रफ झालेला केसांमध्ये. पहिलं माझं डॅन्ड्रफ कधीच नसायचं, पण स्ट्रेटनिंगमुळे खूप डॅन्ड्रफ झालं असं मला वाटत होतं. मी म्हणजे आणि एवढं ना टाईम नाही मिळत की बोलतात ना ह्याची कशी काळजी घ्यायची, केसांची कसं करू. मग त्याच्यामुळे ना माझे एवढे बेकार केस झाले ना, मी सतत वरती बांधूनच ठेवते. कधीच माझे मोकळे केस तुम्हाला दिसणार नाही. जेवढे पण मी आता ब्लॉग बनवले, मला कधी तुम्हाला मोकळे केस दिसले नसतील. म्हणजे वॉश केल्यानंतर थोडा वेळ असतं तेवढंच, नंतर पूर्ण वरती घेते आणि वरती टांगते. आमच्या कामावर तर मुळात अलाउड नाही केस मोकळे सोडणं, वरतीच बांधून ठेवायला लागतात. आणि इलेक्ट्रिक कंपनी आमची, म्हणून मला ते वरतीच बांधून ठेवायला लागतात. पण स्ट्रेटनिंगमुळे माझी खूप बेकार केस झाले. म्हणजे डॅन्ड्रफमुळे जे हे खराब झाले, माझ्या चेहऱ्यावर पण हे माझे सगळे झालेत ना पिंपल छोटे छोटे, ते डॅन्ड्रफमुळेच झालेत. म्हणून मी थोडंसं न्यू हेअर ऑइल आणलं. की मला एक फ्रेंड बोलली होती की हे चांगलं म्हणजे हिमालयाचं आहे, अँटी डॅन्ड्रफच आहे, त्याने डॅन्ड्रफ आणि हेअरफॉल पण कमी होता. म्हटलं ट्राय करूया. आणि माझं कसं आहे, मला ना एक गोष्ट कंटिन्युअसली ठेवायला जमतच नाही, विसरून जाते मी काही दिवसाने. म्हटलं की आज आणलं, बघूया, उद्या गुरुवार आहे म्हटलं हेअर वॉश होणारच, म्हणून रात्री लावून ठेवते. आता मला आठवण ठेवायला लागेल की दर आठवड्यात मला ऑइल करायचं आहे. कारण की मला ऑइलिंग जास्त करायला आवडत पण नाही आणि आठवत पण नाही. कोणी करून दिली ना तर असं वाटतं ठीक आहे कोणतरी करावं, मग चांगलं वाटतं ते. बस हे लास्ट माझं आहे ऑइलचं झालं का मग सर तिला आता बघू काय करते. तिचं पुन्हा झोपायला तर मला रोजचंच 1 वाजतं. बाय बाय, गुड नाईट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.